मित्रांनो, साइड बाय साइड आपण ब्राझील या देशाचा सुद्धा मॅप नेमका काय राहणार आहे तो सुद्धा थोडक्यात बघून घेऊया. म्हणजे त्या संदर्भात आलेला एखादा प्रश्न आपल्याला अडचणीत जाणार नाही. बघा, ज्या पद्धतीने इंडियाचा मॅप आहे, मॅप कोणताही असो मित्रांनो, वेगळा नसतो, तो सारखाच असतो. त्याच्या साईड म्हणजे त्याच्या दिशा सुद्धा कधीही बदलत नाही. ज्या पद्धतीनं वरची साईड ही उत्तर आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण नॉर्थ असं म्हणतो. त्याच्यानंतर खालची साईड ही दक्षिण आहे, त्याला आपण साऊथ असं म्हणतो. इकडली साईड हे पूर्व आहे मित्रांनो, याला आपण इंग्लिशमध्ये ईस्ट असं म्हणतो. आणि ही जी साईड आहे ही पश्चिम आहे आणि याला इंग्लिशमध्ये आपण वेस्ट असं म्हणतो. मित्रांनो, दिशा या कधीही बदलत नाही. ओके, त्याच पद्धतीने ही दिशा जी वायव्य आहे, ही दिशा इकडे ईशान्य, ही दिशा आग्नेय नेहमीप्रमाणे, आणि ही नैऋत्य. इंग्लिशमध्ये म्हटलं तर त्या पद्धतीने याला नॉर्थ वेस्ट असं म्हणता येईल. नॉर्थ वेस्ट. ओके, या दिशेला म्हणता येईल आपल्याला की नॉर्थ ईस्ट असं म्हणता येईल. त्याच्यानंतर या दिशेला आपल्याला साऊथर्न ईस्ट, साऊथर्न ईस्ट असं म्हणता येईल. या दिशेला आपल्याला साऊथर्न वेस्ट असं म्हणता येईल. काही वेगळं नाही आहे, अगदी इझी गोईंग आहे. चला आपण आता समजून घेऊया की काय पॉसिबिलिटी कोण्या बाबतीत राहणार आहे. असं विचारलं, हायेस्ट पीक इन द ब्राझील. हायेस्ट पीक, सगळ्यात मोठं उच्च पर्वत कोणता आहे, तर तो आहे पिको दी नेब्लिना. कुठे येतोय पिको दी नेब्लिना? हायेस्ट पीक पिको दी नेब्लिना ब्राझील मधलं. हे सगळ्यात या साईडला इथं येतो पिको दी नेब्लिना. हे ब्राझील मधलं सगळ्यात हायेस्ट पीक आहे, पिको दी नेब्लिना. ठीक आहे, पिको दी नेब्लिना. ओके, या साईडला इथे आहे पिको दी नेब्लिना, हायेस्ट पीक इन ब्राझील. सेकंड आपल्याला विचारलं जातं मॅराजो आयलँड. म्हणजे मॅराजो आयलँड म्हणजे मॅराजो बेट, मराठीत आपण त्याला असं म्हणतो. ते कुठं येतं बघा, हे जे इथं दिलेलं आहे तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याला मॅराजो आयलँड असं म्हणतात. म्हणजे मॅराजो बेट, मॅराजा बेट किंवा मॅराजा आयलँड ब्राझील मधलं एक मात्र हे बेट आहे. ओके, त्याच्यानंतर अधिक बघा, कॅपिटल ऑफ ब्राझील. कॅपिटल ऑफ ब्राझील म्हणजे ब्राझिलिया. ह्या इथं जे दिलेलं आहे या साईडला ते आहे ब्राझिलिया. ही कॅपिटल आहे ब्राझीलची, म्हणजे ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं जातं की बघा, पॅराना रिव्हर. आता पॅराना जी रिव्हर आहे ती साऊथ साईडला या भागात येते बघा. या भागात अशी वाहते, ती या इकडल्या दिशेनं जाते. इथं पॅराना रिव्हर, पॅराना रिव्हर म्हणजे नदी है ना. पॅराना रिव्हर या भागामध्ये आपल्याला वाहताना दिसते. त्यानंतर आपल्याला बघा अधिक काय आहे. त्याच्यानंतर माराहाना स्टेट. माराहाना स्टेट कुठं येतं? या साईडला म्हणजे नॉर्थ साईडला या भागामध्ये इथं जे येतं ते मॅराना स्टेट आहे. मॅराना स्टेट. ओके, मॅराना स्टेट या भागामध्ये येतं. त्याच्यानंतर कटिंगा हा जो भाग येतो मित्रांनो, तो या भागामध्ये. कटिंगा हा इथं जो येतो तो कटिंगा है ना. सवाना म्हणून इथं येतो तो सावाना. हा पार्ट इथला आहे मधातला सवाना. इथे कुठे इंडिकेट केला तरी चालतो एवढा. ओके, त्याच्यानंतर इथं बघा अधिक एक आपण एक खास करून पंपास. पंपास कुठे येतो? हा जो एक कट केलेला भाग आहे याच्या मधातला हा जो भाग आहे याला पंपास असं म्हणतात. हा पंपास. त्याच्यानंतर अधिक एक पॅन्टानल. म्हणजे महाकाय अनाकोंडा ज्या भागात सापडतो तो म्हणजे हा पॅन्टानल हा भाग आहे. इथं येतो पॅन्टानल. पॅन्टानल हा भाग येतो ब्राझील मधला. ठीक आहे. साओ फ्रान्सिस्को रिव्हर. आता साओ फ्रान्सिस्को रिव्हर कुठे येते? या भागात येते, अशी वाहते आणि इकडे इकडे वाहत जाते. म्हणजे ऍक्च्युली हा जो इकडली जो ओशन आहे, हा खालचा ओशन, याला म्हणतात साऊथ अटलांटिक ओशन. ठीक आहे, साऊथ अटलांटिक. इकडला जो ओशन आहे हा इकडून इकडे वरचा, त्याला नॉर्थ अटलांटिक ओशन असं म्हटलं जाते मित्रांनो. ठीक आहे. आणि ही जी साओ फ्रान्सिस्को नदी आहे, ही साओ फ्रान्सिस्को